गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या संदर्भात पहिलाच टॉपिक घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल माहिती त्याचबरोबर या टॉपिकवरती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह त्याची चर्चा आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. तर ऑब्जेक्टिव्ह तसं पाहायला गेलं तर तुम्ही जे काही ॲडजस्टमेंट वगैरे सोडवतात त्या पूर्ण ॲडजस्टमेंटमध्येच आपल्याला या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे पाहायला भेटतील. सुरुवातीला या टॉपिकमध्ये आपल्याला हमखास नेहमी ॲडजस्टमेंटला काय विचारलं जातं, तर त्यामध्ये आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट काय असतं हे अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग आता हे पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहत असताना सुरुवातीला हा पार्टनरशिप फायनल अकाउंट ॲक्ट कधी आलेला आहे याची माहिती आपल्याला अगोदर घ्यावी लागणार आहे. सर्वप्रथम पार्टनरशिप फायनल ॲक्ट 1932 हा भारतीय भागीदारी कायदा आपल्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. आणि भागीदारी कायद्यामध्ये म्हणजे पार्टनरशिप ॲक्ट 1932 जर आपल्याला ह्या पार्टनरशिप ॲक्टची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या बाबी कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये विशेषतः आपल्यासाठी मिनिमम 2 पार्टनर्स अँड मॅक्झिमम 50 पार्टनर्स आर रिक्वायर्ड टू पार्टनरशिप. या ॲक्टमध्ये आपल्याला सुरुवात करत असताना कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पार्टनर्स एकत्र येणे हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर हा जो पार्टनरशिप ॲक्ट जो आहे, जसं की आपण नॉर्मली नेहमी पाहतो की पार्टनरशिप ॲक्ट किंवा कुठलाही जर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला करायचा असेल तर त्यामध्ये ॲग्रीमेंट कसा असायला पाहिजे. साधारणतः तो ॲग्रीमेंट एकतर लेखी स्वरूपात असेल. ॲग्रीमेंट मस्ट बी इन रिटन ऑर ओरल, म्हणजे तो लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी स्वरूपामध्ये असणं हा गरजेचं आहे. ॲग्रीमेंट मस्ट बी इन रिटन फॉर्म. आता म्हणजे रिटन फॉर्म म्हणजे तो लेखी किंवा तोंडी स्वरूपामध्ये असतो. परंतु या ॲक्टमध्ये आपण पाहतो की नेहमी आपल्याला तो रिटनमध्ये असणं गरजेचं आहे. का? कारण इन फ्युचर एनी काही कोर्ट मॅरेज काही कोर्टातले काही प्रकरणं वगैरे असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं की त्यावेळेस कोर्ट आपल्याला साधारणतः लेखी पुरावा मागतं आणि हा लेखी पुरावा आपल्याला ह्या याच्यामधून रिटर्न ॲग्रीमेंटमधूनच आपल्याला तो देता येऊ शकतो. जर तोंडी करार असेल तर तो समोरची व्यक्ती कधी पण बदलू शकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून विशेषतः कुठलाही ॲग्रीमेंट आपल्याला करत असताना तो कसा असायला पाहिजे, साधारणतः रिटर्न फॉर्ममध्ये तो असायला पाहिजे. त्यानंतर तो रिटर्न फॉर्ममध्ये असल्याच्या त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणीची ओनरशिप म्हणजे मालकी कशी असते, ओनरशिपची जी आहे ती साधारणतः जॉईंटली असते. कारण जॉईंटली म्हणजे कशी की किती पार्टनर्स आहेत हे आपल्याला याच्यामध्ये पाहावं लागतं. जेवढे पार्टनर्स आहेत त्यांची मालकी ही जॉईंटली असते. पार्टनर 2 असतील तर दोघांनी सारखंच वाटून घ्यायचं. नफ्याचं प्रमाण असेल, नुकसानीचं प्रमाण असेल, हे त्या दोन्हींनाही सारख्याच प्रमाणामध्ये भेटत असतं. त्यानंतर हा जो ॲग्रीमेंट आहे हा कसा असायला पाहिजे, ॲग्रीमेंट मस्ट बी इन लॉफुल, म्हणजे तो कायदेशीर असायला पाहिजे. आता कायदेशीर म्हणजे कसा की तो कायद्याला त्याच्यातल्या कायद्यामध्ये ज्या काही अटी वगैरे आहेत त्या अटीचं आपल्याला पूर्णतः पालन यामध्ये करावं लागतं. आपण कायद्याच्या अटींचं पालन केलं तर तो बिझनेस आपला सुरळीत चालेल. म्हणजेच
कायद्याला जे काही कलम कायद्यामध्ये लागू आहेत त्याच पूर्ण आपल्याला याच्यामध्ये लागू करावे लागतात. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की ड्रॉईंग, यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे की ड्रॉईंग डेट इज नॉट गिवन, then interest on drawing is if asked, then it will be charged on 6 month. ज्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग विचारलं जातं ते इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग काढत असताना शक्यतोवर कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला शक्यतोवर दिनांक वगैरे दिलेला जातो. आपण नेहमी पाहतोच समजा की 10% इंटरेस्ट काढा, ड्रॉईंगवरती 5% काढा, 3% काढा, आणि त्यामध्ये तुम्हाला एक दिनांक वगैरे दिलेला असतो किंवा तुम्हाला डायरेक्टली इंटरेस्ट ऑन ड्रॉईंगच काढून दिलेली असते. मग जर तुम्हाला इंटरेस्ट ऑन एखाद्या वेळेस त्याचा जर तुम्हाला दिनांक जर दिलेला नसेल तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग काढत असताना नेहमी 6 महिन्याच्या ठिकाणी घ्यावं लागतं. तर ही तुम्हाला थोडक्यात पार्टनरशिप व फायनल अकाउंटमधली काही महत्त्वाचे जे मुद्दे होते जे की तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात नेहमीच. त्यानंतर आपल्याला या टॉपिकमध्ये जे महत्त्वाचा जे भाग आहे तो देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारला जातो. तो म्हणजे कोणता आहे तर कॅपिटल मेथड. आता कॅपिटल मेथड नेमक्या असतात कशा, तर कॅपिटल मेथडचा विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी साधारणतः सांगता येईल की पहिली मेथड तुम्हाला कॅपिटलची दिलेली आहे, फिक्स्ड कॅपिटल मेथड. पहिली मेथड कोणती दिली तुम्हाला, फिक्स्ड कॅपिटल मेथड. मला फिक्स्ड कॅपिटल मेथड ही कशी असते ही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जर आला तर ओळखायची कशी. कॅपिटल अँड करंट अकाउंट इज गिवन इन द मेथड, कॅपिटल अकाउंट रिमेन्स कॉन्स्टंट अंडर दिस मेथड. ह्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट असे दोन्ही अकाउंट दिलेले असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या करंट अकाउंटमध्येच नेट प्रॉफिट असेल ॲड करायचा, जी काही प्रोसेस ॲड किंवा लेस करण्याची असेल ती या करंट अकाउंटवरती करायची ज्यावेळेस तुम्हाला कॅपिटल आणि करंट अकाउंट दिलं असेल त्यावेळेस. म्हणजे तुमचं जे करंट कॅपिटल जे आहे तुम्हाला प्रश्नामध्ये जेवढं दिलं आहे तेवढंच तुम्हाला ॲज इट इज घ्यावं लागणार आहे, आणि तुमचं कॅपिटल जेवढं घेतलं आहे ते तुमचं फिक्स्ड राहणार. त्यामुळे तुम्ही ॲड किंवा लेसची जी काय प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस तुम्ही ही करंट अकाउंटवरती करणार आहात. त्यामुळे अशा मेथडला ज्यावेळेस तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला करंट अकाउंट दिलं असेल त्यावेळेस तुमचं कॅपिटल जेवढं प्रश्नामध्ये दिलं आहे तेवढंच आपल्याला जशाल तसं घ्यावं लागतं. तर अशा रीतीने तुम्हाला ही पहिली मेथड सांगता येईल की ज्याला आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड असं म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला दुसरी मेथड या ठिकाणी पाहायची जिचं नाव आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता दोन्ही वरची जी मेथड आपण पाहिली फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि दुसरी मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, ज्याला आपण मराठीमध्ये बदलणारं कॅपिटल भांडवल असं म्हणता येईल. म्हणजे ओनली कॅपिटल अकाउंट इज गिवन इन दिस मेथड सो कॅपिटल इज चेंजेस एव्हरी इयर. मग ह्या मेथडमध्ये काय असतं की तुम्हाला फक्त कॅपिटल अकाउंट दिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला करंट अकाउंट दिलेलं नसतं. जसं की मागाशीच्या मेथडमध्ये आपण पाहिलं की तुम्हाला कॅपिटल आणि करंट अकाउंट दिलेलं नसतं, ज्यामुळे आपण काय करतो की करंट अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट ॲड करणं, नेट लॉस मायनस करणं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲड करणं ही जी काही प्रोसेस आहे ती करंट अकाउंटमध्ये करायचं होतं. परंतु ह्या मेथडमध्ये काय तुम्हाला फक्त कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे, म्हणजे सर्व जे काही करायचं आहे ते तुम्हाला फक्त ह्या करंट अकाउंटवरतीच तुम्हाला कॅपिटल अकाउंटवरती तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे कॅपिटल तुम्हाला प्रश्नामध्ये जेवढे दिले त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड होणं, नेट लॉस मायनस होणं अशी जी काही प्रोसेस करायची, त्यामुळे तुमचं कॅपिटल प्रश्नामध्ये जे जेवढं दिलं आहे त्यापेक्षा बदलणारं असतं. तर अशा रीतीने हे तुमच्या दोन मेथड तुम्हाला कॅपिटल काढत असताना लक्षात ठेवावं लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नामध्ये विशेषतः डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंट जे तयार करायचे, त्यानंतर आपल्याला प्रॉफिट आणि लॉस अकाउंट जे तयार करायचे. तर ट्रेडिंग अकाउंटच्या
डेबिट साईडला जे काही खर्च येतात त्या खर्चाला आपल्याला म्हणायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे डायरेक्ट एक्सपेन्सेस विच आर पेड डायरेक्टली दॅट इज कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. जे खर्च आपण डायरेक्टली पेड करतो तो अशा सर्वच खर्चांना आपल्याला काय म्हणायचं आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस असं या ठिकाणी म्हणायचे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणकोणते येते त्यामध्ये उदाहरणार्थ बेजेस असेल, परचेसेस असेल किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जेवढे काही खर्च वगैरे आपण पाहत असू अशा सर्वच खर्चांना आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा जो खर्च पाहायचा आहे ज्याला आपण म्हणतो की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस विच आर पेड इनडायरेक्टली that is called as indirect expenses. For example, salary, advertisement etc. म्हणजे पहा की जे खर्च आता तुम्ही डायरेक्टली पेड करत नाहीत असे खर्च कोणते आहेत की त्याला आपल्याला म्हणायचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस नेमके कोणकोणते आहेत तर आपल्याला या टॉपिकमध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या नंतर जो प्रॉफिट लॉस अकाउंटचा फॉर्मॅट वगैरे पाहायचा आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे पाहायला भेटेल की डायरेक्ट एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असतात तर क्रेडिट साईडला डायरेक्ट इन्कम आपल्याला पाहायला भेटेल. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे भेटतील आपल्याला तर ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस भेटतील. उदाहरणार्थ सॅलरी असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा आणखी नाही खर्च जे आपण डायरेक्टली पेड करत नाहीत. आणि मग क्रेडिट साईडला तुम्हाला येईल इन्कम प्रॉफिट लॉस अकाउंटच्या. त्याच्यावरती ज्यावेळेस आपल्याला तो फॉर्मॅट पाहायचा आहे त्यावेळेस आपण सविस्तरपणे पाहणार आहोतच. तर अशा रीतीनं ह्या टॉपिकमध्ये विशेषतः तुम्हाला महत्त्वाची जी थेरॉटिकल माहिती असणं गरजेचं होतं तर ती माहिती आपण आत्ताच्या याच्यामध्ये पाहिलेली आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढं काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे दिलेले आहेत ते फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मॅक्झिमम तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातील असेच ऑब्जेक्टिव्ह आता आपल्या ठिकाणी पाहायचे. तर त्यामध्ये फक्त सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द फॉलोइंग अँड रिराईट द सेंटेन्स. जे योग्य पर्याय निवडा वगैरे हेच आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी पाहायचे. तर मग हे पाहत असताना तुम्हाला पहिलाच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेला आहे वेन there is no partnership agreement between partners, the division of profit takes place in रिकामी जागा रेशो. ज्यावेळेस नो पार्टनरशिप ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स त्या पार्टनर्समध्ये कुठल्याही प्रकारचा रेशो वगैरे काही दिलेला नसतो किंवा त्यांच्यामध्ये वाटून कसं घ्यायचं हे काही ठरलेलं नसतं. मग अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. नेमकं त्यांचा रेशो जर दिलेला नसेल तर त्यावेळेस आपण नेमकं कसं त्यांना नेट प्रॉफिट वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट असेल तर ते वाटून देता येईल का. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पर्याय पहिलाच आहे इक्वल. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा रेशो वगैरे दिला नसेल तर त्यांचा जो काही नफा असेल, तोटा असेल, वाटून द्यायचा असेल तर त्यासाठी आपला रेशो हा इक्वलीच असतो. आता दुसरे तुम्हाला जे काही रेशो वगैरे दिलेले तर त्यामध्ये विचार जर केला तर तुम्हाला कॅपिटल रेशो पण हे तुम्हाला दुसरा पर्याय दिला. आता कॅपिटल रेशो याचं उत्तर येणार नाही. का येणार नाही कारण कॅपिटल नेमकं किती आहे हे तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेलं असतं आणि तसं तुम्हाला ॲडजस्टमेंटला वगैरे सांगितलेलं असतं. त्यामुळे हे उत्तर आपलं याचं उत्तर नसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पर्याय आहे म्हणजे आपलं उत्तर इथंच आपण पाहिलं की पहिलंच उत्तर आपलं हे बरोबर आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बाकीचे पर्याय वगैरे काढायची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रश्न दुसरा आहे. पुढचा प्रश्न टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस रिकामी जागा अकाउंट इज प्रिपेअर्ड. जर आपल्याला नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस काढायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला कोणतं अकाउंट तयार करावं लागतं. आता आपण 11वीमध्ये पाहिलेलं आहे की
नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस आपल्याला काढायचं असेल तर आपण आता तुम्हाला पहिलंच पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी तुम्हाला दिलं आहे ट्रेडिंग अकाउंट. मग आता ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपण 11मध्ये देखील सविस्तर पाहिलेला आहे की ज्यावेळेस आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला आपलं उत्तर जे येतं त्या ठिकाणी आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हेच आपलं उत्तर येत असतं. म्हणजे परंतु आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. मग नेट प्रॉफिट आणि नेट लॉस काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला इथं ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस, त्यामुळे हे उत्तर आपलं नसणारच आहे. दुसरं पर्याय तुम्हाला दिलेला आहे कॅपिटल अकाउंट. सध्या आपण चर्चा करत पहिल्याच टॉपिकवरती. कॅपिटल अकाउंट म्हणजे काय, तुम्हाला करंट अकाउंट असेल, कॅपिटल अकाउंट ते दिलं असेल तर तिथं आपण नेट प्रॉफिट क्रेडिट साईडला आपण वाटून वगैरे देत होतो. त्यामुळे हेही आपलं उत्तर नसणार आहे. आणि सेम ॲज इट इज ज्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे त्याच पद्धतीमध्ये तुमचं करंट अकाउंट देखील दिलेलं आहे. आपण आत्ताच पाहिलं होतं की कॅपिटल अकाउंट जे असेल, जे करंट अकाउंट दिलं तर जी मेथड येते त्याला आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी करंट अकाउंटमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस, नेट प्रॉफिट ॲड करणं, नेट लॉस आला तर मायनस वगैरे करणं, म्हणजे ही अगोदरचीच प्रोसेस आहे. त्याच्या अगोदर नेट प्रॉफिट काढल्याच्या नंतरच ही प्रोसेस आपल्याला येणार आहे. त्यामुळे हेही आपलं उत्तर बरोबर नाही आहे. म्हणजेच आपलं तिन्ही उत्तर नाहीत, म्हणजे सगळ्यात शेवटचा पर्याय आपलं काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर. आपल्याला म्हणजेच नेट प्रॉफिट आणि नेट लॉस काढायचा असेल तर प्रॉफिट लॉस अकाउंट हे तयार करावंच लागतं. तिथंच आपलं उत्तर येणार आहे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट. म्हणजेच तुमचं प्रश्न दुसऱ्याचं उत्तर जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रश्न तिसरा जो आहे, तिसऱ्याचं उत्तर आपण सहसा नेहमीच पाहिलेलं आहे की रिकामी जागा इज अन इंटॅन्जिबल ॲसेट. इंटॅन्जिबल म्हणजे कोणती अशी ॲसेट आहे की जी आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये आपण वारंवार आणि हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये जो Incoming call from Cavale Amal identified by Truecaller. Incoming voice call from Cavale Amal on SIM SIM2.